पाटा या कार्यक्रमाचे प्रायोजक मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती सहप्रायोजक निश्चित यशासाठी फक्त ICDs रिलायबल स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास केंद्र रिलायन्स लातूर पॅटर्न हमखास यशासाठी महाराष्ट्राचा मानदंड। नमस्कार, मी वृषाली पाटील। शिक्षणाच्या वाटा या खास कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपण किती ऑप्शन चूज करतो करिअरसाठी, पण जेवढे फील्ड आपण चूज करतो त्यात अजून ऑप्शन्स असतात, कन्फ्युजन होतं ना। त्यासाठी आज आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत डॉक्टर श्रीकांत देशमुख। नमस्कार सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे। नमस्कार सरांशी तर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला सरांची थोडीशी ओळख करून देते। डॉक्टर श्रीकांत देशमुख हे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था औरंगाबाद येथे 25 वर्षापासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर देशमुख हे स्वतः MD आयुर्वेद असून त्यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलं आहे। मराठवाड्यातून जास्तीत जास्त डॉक्टर तयार व्हावे यासाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कार्यरत आहेच, पण त्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो डॉक्टर देशमुख यांचा। डॉक्टर देशमुख देश पातळीवरील विविध समितींवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत। चला तर मग डायरेक्टली आता सरांशीच आपण बोलूया। तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आयुर्वेद खूप वर्षापासून चालत आलेला आहे, मग तेव्हापासून आतापर्यंत आयुर्वेदाने जी प्रगती केली आहे, काय सांगाल याबाबत? आयुर्वेद हे शास्त्र भारतातलं एकमेव शास्त्र आहे, म्हणजे भारत देशाची हे जगाला देण आहे। गेल्या 5000 वर्षापासून हे आयुर्वेद शाश्वत आहे आणि ते त्याच आधारावर टिकून आहे, कारण ते एक सैद्धांतिक आहे आणि त्याला मूलभूत सिद्धांत आहेत। आयुर्वेद हे एक जीवनशैली आहे आणि हे आयुर्वेद हा प्रत्येकाने जगलं पाहिजे, प्रत्येकाने आयुर्वेदाचा अंगीकार केला पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे। आयुर्वेदशास्त्र ही चिकित्सा पद्धती नसून ती एक आरोग्य पद्धती आहे, कारण आजार हे जर प्रकृती बिघडली तर आजार होतात। आयुर्वेदशास्त्र म्हणतं की आजार होऊच नयेत म्हणून आपण आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवावी। आयुर्वेदशास्त्र हे दिवसेंदिवस प्रगतिशील आहे आणि ते आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या तुलनेमध्ये ते आणखी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत आहे। उदाहरणार्थ आपण म्हणतो की मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण, जागतिकीकरण किंवा स्टँडर्डायझेशन, त्यानंतर संशोधन। आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता संशोधन सुरू आहे, कारण आपल्याला असं माहिती आहे की पूर्वी आयुर्वेदामध्ये चूर्ण किंवा टॅबलेट, गुटिका, वटिका, कषाय, काढे असं ते म्हटलं जायचं आणि त्याला स्वरूप जे होतं थोडं क्रूड स्वरूपाचं होतं। परंतु आज रोजी आपण जर पाहिलं तर आयुर्वेदातली औषधे ही अत्यंत सोफिस्टिकेटेड, त्याचं पॅकिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, स्टँडर्डायझेशन, कारण आयुर्वेद हे आपल्याला भारताकडून जगासमोर द्यायचं आहे आणि हे जगाने ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये हे बदल करणं अत्यावश्यक आहे आणि त्याला जोड ही त्याची ही प्रगती हे यावरच अवलंबून आहे। आणि जेव्हा हे जगासमोर जात आहे तेव्हा त्याचं ॲक्सेप्टन्स हा प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि ही जीवनामध्ये आपण जसं बघितलं की आपण आरोग्याचे आपण ज्याला म्हणतो जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ह्याचं प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत चाललंय। उदाहरणार्थ डायबिटीस हे आपण याला भारत देशाला कॅपिटल म्हटलं जातं, जगामध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत चाललंय। तर आयुर्वेद असं सांगते की आपण अशी विशिष्ट जीवनशैली जर ठेवली आणि आयुर्वेदानुसार काही नियम पाळले तर आपण हे आजार दूर ठेवू शकतो, ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, हे सगळं आपण दूर ठेवू शकतो। आणि ह्याच्यासाठी याची जी तत्व आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याचे अभ्यासक्रम त्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीमध्ये अंगीकारणं गरजेचं आहे। माझं तर असं म्हणणं असेल की आपण हे अभ्यासक्रम इवन जे शाळेमध्ये किंवा शाळेचा जो अभ्यासक्रम असतो, लहान मुलांचं जे शिक्षण असतं त्यामध्ये पण याचा समावेश होणं गरजेचं आहे। म्हणजे लहानपणापासूनच त्यांना आहाराचे नियम कळले पाहिजे, लहानपणापासूनच त्यांना काय करायला पाहिजे, काय करायला नको हे त्यांना कळलं पाहिजे। हे जर जेव्हा त्यांना कळेल, म्हणजे विद्यार्थ्यांना लहानपणापासून कळेल, तेव्हा त्यांना मोठेपणी किंवा त्यांच्या तारुण्यावस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे असे लाईफस्टाईल डिसऑर्डर होणार नाहीत। तर ह्यासाठी आयुर्वेदाचं अत्यंत महत्त्वाचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि हे जगासाठी एक मोठ्या प्रमाणात देण आहे असं मी मानतो। खरंच सर, आम्ही मध्ये एक सर्वे केलेला, त्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयात मुलींची संख्या खूप जास्त होती, म्हणजे इवन MBBS पेक्षाही आयुर्वेद महाविद्यालयाला जास्त मागणी होती। काय म्हणाल तुम्ही यावर? अगदी बरोबर आहे आणि मी या गोष्टीचं स्वागतच करू इच्छितो, कारण हा तुम्ही जो केलेला सर्वे आहे हे अगदी
त्याच्यातलं जे आउटपुट आहे हे अगदी योग्य आहे. कारण मुलींचं प्रमाण हे ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्याला व्यावसायिक शिक्षण म्हणून बघितलं जातं. आणि व्यावसायिक शिक्षण म्हणजे ह्यामध्ये 2 भाग येतात. म्हणजे एक तर व्यावसायिक शिक्षण आणि याच्यामध्ये आपण आरोग्याचं रक्षण करतो आणि आरोग्याची सेवा पण देतो. म्हणजे शिक्षण आणि सेवा असे 2 भाग ह्यामध्ये आहेत. आणि आपण असं बघितलं की महिला ह्या सेवाव्रती असतात. म्हणजे त्या आयुष्यभर सेवा करत असतात. त्यांच्या फॅमिलीची करतात, समाजाची करतात, स्वतःची करतात, आपल्या घरामधील इतरांची करतात. तर हे सेवा कार्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आरोग्याशी रिलेटेड आयुर्वेद आणि महिला ह्याची सांगड जर आपण घातली तर मी असं म्हणेन की आयुर्वेद असं सांगतं की मूलभूत घटक जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या शरीराला एनर्जी देणारे, म्हणजे आपलं शरीर हे 100 वर्ष आपलं टिकून राहतं. आणि हे कशाच्या आधारे टिकतं, ह्याला जी एनर्जी मिळते त्यामध्ये 3 उपस्तंभ आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्यातला पहिला घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आहार आहे. दुसरं म्हणजे निद्रा आहे. आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे याची व्यापक दृष्टिकोनाने शब्द येतो हा. ब्रह्मचर्य म्हणजे की आपण विहार काय करतो, म्हणजे आपण कसं वावरतो, किती आपण काय काय काम करतो, कशा पद्धतीचा व्यवसाय करतो, आपले विचार कसे आहे, मानसिक अवस्था कशी आहे, मानसिक स्वास्थ्य कसं आहे, हा ह्या ब्रह्मचर्य ह्या संकल्पनेमध्ये येतो. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एनर्जी देत असतात. म्हणजे आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली किंवा आपण पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवले तर आपल्याला एनर्जी मिळत राहते. हा एक त्यातला भाग आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आहार आहे. म्हणजे आपण लहानपणी जर आपण आपलं वजन साधारणतः 3.5 पाऊंड असेल आणि आज रोजी ते जर 70 kg असेल तर त्याचं मूलभूत घटक म्हणजे आहारच आहे. आणि आहाराची जर क्वालिटी असेल तर आपलं शरीर क्वालिटीचं राहतं. म्हणजे आहार हा कशा पद्धतीने आपण बघतो घराघरामध्ये आहार बनवण्याचं काम हे महिलाच करतात. आणि महिलांना जर काय आहार द्यायला पाहिजे, कोणत्या ऋतूमध्ये काय द्यायला पाहिजे, कोणत्या म्हणजे आहार घेण्याच्या वेळा काय असल्या पाहिजे, आहार कशा पद्धतीने तयार केला पाहिजे, आहारामध्ये काय काय घटक असावे, म्हणजे बॅलन्स डाएट ज्याला म्हटलं जातं. तर हे सगळे घटक ह्या महिलेच्या हातात असतात. म्हणजे कोणाला काय आवडतं आणि बाजारात काय मिळतं ह्यापेक्षा आपल्या घराची काय गरज आहे, म्हणजे एखाद्याची कफ प्रकृती असेल, एखाद्याची वात प्रकृती असेल, एखाद्या घरामध्ये म्हातारी व्यक्ती पण असते, लहान बाळ पण असतं. मग सगळ्यांसाठी एकच आहार चालत नाही. आपण बाळासाठी अलग आहार तयार करतो, वयस्कर व्यक्तीसाठी अलग तयार करतो. तर अशा वेळी त्या आहारामध्ये काय घटक असावे, कशाचं प्रमाण किती असावं, कोणी ओबेज असेल, कोणी एकदम कृश असेल, तर हे सगळं त्या महिलेला काही या गोष्टीच्या बेसिक कल्पना असल्या पाहिजे. बाजारामध्ये एखादी भाजी स्वस्त मिळते म्हणून ती आठवडाभर तीच भाजी खावी असं नसावं. तर त्या ऋतूमध्ये कोणती भाजी चांगली असेल आणि त्याच्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ एखादी भाजी कडू असते, म्हणजे आपण जसं कारले म्हणतो डायबिटीससाठी उत्कृष्ट आहे, त्याची भाजी जर त्या महिलेने केली तर घरामध्ये कोणाला डायबिटीस असेल तर हा इनडायरेक्ट त्याला बेनिफिट मिळतो. रफेज म्हणजे घरामध्ये जसं की ज्याच्यामध्ये फायबर्स असतात अशा भाज्या जर आहारामध्ये सतत ठेवत राहिलं तर कॉन्स्टिपेशन सारखे आजार दूर राहतात. लिक्विड डाएट घेतलं तर त्याच्यामुळे हायपरटेन्शन कमी होतं. तर महिलांनी ह्या अभ्यासक्रमांकडे येणं तर गरजेचं आहेच आहे. आणि इतर महिलांनी ज्या अभ्यासक्रमाला येत नाहीत त्यांनी पण आयुर्वेद शिकणं गरजेचं आहे असं मी मानतो. आणि हा अभ्यास प्रत्येकाने जर केला तर प्रत्येकाचं आयुष्य हे चांगलं राहू शकतं. नक्कीच सर. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. 63 कोटी महिलांच्या या देशात सौंदर्यासाठी फक्त एकच रूप असावं हे किती अजब आहे ना. खरं तर सौंदर्याची अनेक रूपं असतात. चला बदलू सौंदर्य पाहण्याची दृष्टी. मी हेल्प करू? येस. पोरप पोरप हे तर रगडावं लागेल. आंटी पोरप पोरप. ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर सर आपण बोलत होतो मध्ये एक प्रकरण खूप गाजलेलं नीट, त्यामुळे वैद्यकीय प्रवेशावर तर त्याचा परिणाम झाला. आयुर्वेदाबाबत असं काही झालं का? नीट ही जी परीक्षा आहे ही नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट आहे जी की ऑल इंडियासाठी घेतली जाते. ही AIPMT जी ही होती त्यालाच आता नीट म्हटलं जातं. ह्या CETला जवळपास 6 लाख विद्यार्थी पूर्ण भारतभरामधनं अपियर होतात.
आणि ह्यापूर्वी मागच्या वर्षीपर्यंत असोसिएटी आणि गव्हर्नमेंट सीईटी अशा दोनच प्रकारच्या सीईटी व्हायच्या आणि हे गेल्या अनेक वर्षापासून ह्यामधनंच प्रवेश व्हायचे. आणि महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट कॉलेजेस हे गव्हर्नमेंट सीईटीला ह्याच्यामध्ये होते आणि असोसिएटीमध्ये सगळे प्रायव्हेट मेडिकल, डेंटल, आयुर्वेद कॉलेजेस असायचे. तर ही प्रवेश प्रक्रिया एकदम बदल झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यानंतर लगेच सगळ्यांना नीट कंपल्सरी केल्यानंतर एकदमच गोंधळ उडाला होता. अनेक वेळा पेपरमध्ये अनेक बातम्या आल्यात. तर ह्यामुळे ह्यामध्ये काय केलं की नीटमध्ये सगळी प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस घेतलेली आहेत आणि गव्हर्नमेंटची मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस ही गव्हर्नमेंट सीईटीमध्ये आहेत. गव्हर्नमेंटची मेडिकल कॉलेजेस एकूण 21 आहेत आणि त्याचे 2810 अशी प्रवेश क्षमता आहे. गव्हर्नमेंटची डेंटल कॉलेजेस ही 4च आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची प्रवेश क्षमता ही 250 आहे. अशी 3060 एवढी प्रवेश क्षमता ह्या गव्हर्नमेंट सीईटीमधनं हे केलं. मध्ये एक अध्यादेश काढण्यात आला होता जे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याला मान्यता मिळाली होती आणि त्यानुसार हे प्रवेश गव्हर्नमेंट सीईटीतनं घेण्यात येत आहेत. आता 3060 प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आयुर्वेदाला प्रवेश घेणं गरजेचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट येईपर्यंत थांबायचं आहे आणि नीटची परीक्षा ही 24 जुलैला आहे आणि 24 जुलैच्या परीक्षेचा रिझल्ट हा 17 ऑगस्टला येणार आहे. म्हणजे त्याची प्रक्रियाच मुळात 17 ऑगस्टला सुरू होणार आहे. आणि खरं महत्त्वाचं जो कन्फ्युजन जे आहे ते इथेच आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल नंतर प्रायव्हेट मेडिकलला जाण्याची तयारी आहे, जर त्यांना प्रवेश नाही मिळाला तर प्रायव्हेट मेडिकलला जायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी त्यांना 17 ऑगस्टपर्यंत वेट करणं गरजेचं आहे. तर जेव्हा हे विद्यार्थी गव्हर्नमेंट सीईटीचा राऊंड आता 14 तारखेला आहे आणि ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मेरिट हे खूप हाय असल्यामुळे एखाद्या वेळेस विद्यार्थी कन्फ्यूज होऊन इकडे तिकडे प्रवेश घेऊ शकतात. परंतु त्यांनी तसं न करता ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये 17 ऑगस्टपर्यंत त्यांनी वेट करावं. म्हणजे जे विद्यार्थी आता आयुर्वेदाला हायर मेरिटचे जे ॲडमिशन्स घेतील ते विद्यार्थी कदाचित नंतर नीटमधनं प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटलला जातील. कारण तिकडे जवळपास 3350 प्रायव्हेट मेडिकलच्या जागा आहेत आणि 3000 डेंटलच्या जागा आहेत. म्हणजे 6350 अशा एकूण जागा उपलब्ध होणार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी कुठलेही घाई न करता ह्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत नीटच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होईपर्यंत थोडं वेट करणं गरजेचं आहे. त्यानंतरचे जे राऊंड्स होतील किंवा ज्या काही अशा प्रवेशाच्या फेऱ्या होतील त्यामध्ये गव्हर्नमेंट सीईटीमध्ये परत मेरिट आणखी खाली येईल आणि खालच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदामध्ये प्रवेश मिळेल. कारण आयुर्वेदची पूर्ण कॉलेजेस ही गव्हर्नमेंट सीईटीमध्ये ठेवलेली आहे आणि पुढच्या वर्षीपासून सगळ्या कॉलेजेसला नीट लागू होणार आहे असं सुप्रीम कोर्टाने आधीच जाहीर केलेलं आहे. तर माझी अशी सर्व पालकांना पण विनंती असेल आणि विद्यार्थ्यांना पण असं माझं सांगणं असेल की त्यांनी प्रवेशाच्या फेरीसाठी थोडंसं वेट करावं आणि ह्या फेऱ्यांचा अभ्यास करावा आणि त्याच्यानुसार त्यांच्या मेरिटनुसार त्यांना प्रवेश निश्चित मिळतील. कारण अजूनही कुठल्याही प्रवेशाची फेरी झालेली नाही आणि कुठल्याही कॉलेजला अजूनही प्रवेश झालेला नाही. सर, आता तुम्ही आम्हाला एवढी मोठी प्रोसिजर एक्सप्लेन करून सांगितली तेव्हा आम्हाला कळलं की एवढी मोठी कारण नीटच्या बाबतीत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप गैरसमज झाले. एक्झॅक्ट काय होतं ते कळलंच नाही, त्यामुळे ताणतणावाचं वातावरण होतं. ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल केलीत सर? आम्ही तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आम्हाला ही अशी बातमी कळाली तेव्हा पालकांना नीट काय इथून पासून माहिती नव्हतं. अनेक ग्रामीण भागातले आमचे मराठवाड्यातले विद्यार्थी कॉलेजला जेव्हा चौकशीसाठी यायचे तेव्हा आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 20 जूनपर्यंत त्याची फॉर्म भरण्याची डेट होती. त्यांना आम्ही सांगितले की तुम्ही नीट द्यावी कारण अभ्यास तुमचा झालेला आहे आणि तोच अभ्यासक्रम नीटमध्ये पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं फारसा बदल नाही आहे. त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रम थोडा 11वीचा ॲड झालेला होता CBSE पॅटर्नवरती परीक्षा असल्यामुळे. मग आम्ही त्यांना सांगितले की तुमच्याकडे 1 मे ते 24 जुलै एवढा पिरियड आहे, म्हणजे जवळपास 2.5-3 महिन्याचा पिरियड आहे आणि एवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला सफिशियंट वेळ मिळतो. 11वीचा अभ्यास पण होऊ शकेल आणि गोंधळून जाण्याची गरज नाही. आणि जर नीट दिली तर अनेक जणांना ती संधी उपलब्ध झाली. कारण पहिल्यांदा अशी अवस्था आली होती की अशी ही जी प्रोसिजर आहे की एका सीईटीचा रिझल्ट लागला आणि दुसरी सीईटी परत पुन्हा होते आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडले गव्हर्नमेंट सीईटीला त्यांना एक चान्स मिळाला आणि जास्त मार्क मिळवून ते परत एकदा ते चान्स घेऊ शकतात आणि चांगल्या अभ्यासक्रमाला ते ॲडमिशन घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक येणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं, त्यांना थोडं त्यातले बारकावे समजावून सांगितले आणि त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना थोडं प्रोत्साहित केलं. नक्कीच सर, थँक्यू. एवढी तुम्ही इन्फॉर्मेशन दिलीत आम्हाला.
सर, आजकाल ॲलोपॅथीपेक्षाही आयुर्वेदमध्ये चांगला रिझल्ट मिळतोय, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत. काय सांगाल तुम्ही यावर? आधुनिक शास्त्र तसं तर खूप म्हणजे प्रगल्भ शास्त्र आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचे हे झालेले आहे, वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बदल सुद्धा झालेले आहेत. आपण असं बघतो की आता आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात किंवा ट्रीटमेंटसाठी येतात, एक सेकंड ऑप्शन म्हणून येतात. जेव्हा असं लक्षात येतं की उदाहरणार्थ कॅन्सरचे पेशंट येतात, काही क्रॉनिक डिसऑर्डरचे, स्किन डिसीजचे, आर्थरायटिसचे, अस्थमा किंवा असे जे आजार आहेत त्याचे पेशंट आमच्याकडे भरपूर येतात आणि ते अपेक्षेने येतात की जेव्हा ते मॉडर्न ट्रीटमेंट घेतात किंवा आधुनिक शास्त्रीय ट्रीटमेंट घेतात, बरेच जण त्याच्या साईड इफेक्टला कंटाळलेले असतात आणि बरेच जणांचं दुसरं ऑप्शन म्हणून ते आमच्याकडे येतात किंवा सेकंड ऑप्शन काय म्हणून. पण त्यावेळेस आमच्याकडे त्यांच्यासोबत मोठ्या फाईल असतात रिपोर्ट्सच्या आणि जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्याचा स्टडी करणं आम्हाला गरजेचं असतं. कारण ह्यामुळे मी आयुर्वेदाच्या जे प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा त्यांना पण असं म्हणेल की त्यांनी मॉडर्न सायन्सचं पण नॉलेज ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यांना ते रिपोर्ट्स काय आहेत, त्यांनी काय ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्याचे काय साईड इफेक्ट असू शकतात, त्याच्यामुळे काय काय सेकंडरी प्रॉब्लेम्स या पेशंट्समध्ये येऊ शकतात, ह्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा भाग असा महत्त्वाचा येतो की तो पेशंट ऑलरेडी टेस्टेड असतो, म्हणजे त्याचे इन्व्हेस्टिगेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेले असतात. मग जेव्हा पेशंटकडे रिपोर्ट आहेत आणि आम्ही त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणार आहोत, तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याच्या लाईफस्टाईलमध्ये आम्ही चेंज करणार किंवा आम्ही त्यांना काही ॲडवाईस करणार किंवा आम्ही त्यांना काही औषध प्रयोग देणार. तर त्याचे नंतरचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे आम्ही काय करणार की मॉडर्न सायन्सचे पॅरामीटर वापरणार आणि पॅरामीटरच्या आधारे आम्ही हे ठरवणार की आयुर्वेदाची ट्रीटमेंट किती फ्रुटफुल आहे. नक्कीच सर, मला अजूनही प्रश्न पडलेत आणि त्यांची उत्तरं मी तुमच्याकडून घेणार आहे, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अगं तो अमेरिकेतला सतीश आहे ना, त्याला मुलगा झालाय. रेस्टॉरंट मध्ये जायचं. रेस्टॉरंटला जायची फक्त कारणं शोधतात. मास्टर शेफ पंकज, तुम्हीच सांगा. नॉरने निवडक मसाले एकत्र करून तयार केला आहे हा नॉर शेफ्स पावभाजी मसाला. त्यामुळे तुमची पावभाजी होते अगदी रेस्टॉरंट सारखी लाल आणि थिक. यम्मी. कुठून मागवली? नॉर शेफ्स मसाले ट्राय करून पहा, फक्त 10 रुपयात. मिळवा जास्त कोमल आणि मुलायम त्वचा. डव्ह 3चा पॅक आता फक्त 99 रुपयांमध्ये. वेलकम टू द गोल्डन ग्लो फेअरनेस ट्रीटमेंट. फेअर अँड लवली आयुर्वेदिक हेअर क्रीम. हे फक्त क्रीम नाही, गोल्डन ग्लो ट्रीटमेंट आहे. नवीन फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर, ज्यात आहे कुंकुमादी तैलम आणि केशर, जे देई गोल्डन ग्लो. वाव, खरंच गोल्डन ग्लो. नवीन फेअर अँड लवली आयुर्वेदिक केअर. ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सर, मी तुम्हाला विचारत होते की MBBS नंतर आता आयुर्वेदाला मान्यता मिळाली, काय सांगाल यावर? आयुर्वेद शास्त्राला जो डिग्री कोर्स आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ह्याला इक्वॅलन्सी महाराष्ट्र शासनाने दिलेलीच आहे, परंतु केंद्र शासनाने पण त्याला इक्वॅलन्सी दिलेली आहे. म्हणजे MBBS साठी ज्या पोस्ट शासकीय सेवेमध्ये उपलब्ध असतात, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ आपण म्हणतो की हेल्थ सर्व्हिसेस आणि हेल्थ एज्युकेशनमध्ये सुद्धा म्हणजे लेक्चरर, म्हणजे ज्याला असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर अशा ज्या पोस्ट आहेत, हे स्कॅडर सेम इकडे आयुर्वेदामध्ये पण आहेत. परंतु हेल्थ सर्व्हिसेस हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये सेवा द्यायच्या असतात आणि हेल्थ सर्व्हिसेस ह्या शासनाला पुरवायच्या आहेत, म्हणजे ती नैतिक जबाबदारी म्हणून हा जो भाग असतो. तर त्यामध्ये जे डॉक्टर्स ग्रामीण भागामध्ये जाऊन सेवा देतील असे डॉक्टर्स शासनाला हवे असतात. तर जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात, जेव्हा ते प्रवेशासाठी येतात, प्रत्येकालाच वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असतो, प्रत्येकालाच MBBS व्हायचं असतं, परंतु मग बरेच वेळा त्या सगळ्यांना तर प्रवेश मिळू शकत नाही, कारण जागांची संख्या ही फार कमी आहे आणि मग ते पर्याय शोधतात आणि पर्याय शोधत असताना त्यांना BMS हा मिळतो. परंतु त्यांच्या हे पण लक्षात येतं की हे तेवढ्याच तुलनेने तेवढ्याच ह्याला व्यापकता आहे आणि त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा पण आहे. आणि जेव्हा ते सर्व्हिसेस अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये देतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ती ही खरंच सेवा कार्य जे आहे ते ग्रामीण भागामध्ये देणाऱ्यांचंच आहे. तर MBBSच्या तुलनेने
जे काही MBBS डॉक्टर्स सेवा देतात तेवढ्याच तुल्यबळ ह्या सेवा आयुर्वेदाचे प्रॅक्टिशनर्स हे देत असतात. काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स असतात आणि काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये असतात. गव्हर्नमेंट सर्व्हिसेसच्या सेवा ह्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण ज्याला प्रायमरी हेल्थ सेंटर्स किंवा हेल्थ हॉस्पिटल्स किंवा ज्याला प्रायमरी जे ग्रामीण भागामध्ये आहे, ज्याला ग्रामीण रुग्णालय पण म्हटलं जातं, या ठिकाणी सगळे BMS डॉक्टर्स सेवा पुरवतात आणि त्या सेवा तेवढ्याच तुलनेने चांगल्या स्वरूपाच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने हे शासनाचं कार्य राबवण्याचं काम हे आयुर्वेदिक डॉक्टर्स करतात. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की जागा कमी आहेत. मग कमी जागा आणि प्रवेशाचं प्रमाण जास्त, त्यामुळे कुठेतरी लिमिटेशन्स येतात. मग काही जणांचं डॉक्टर्स होण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. होय. मग अशा वेळी विद्यार्थ्यांना वाटतं की खासगी संस्थांनी पुढाकार घ्यावा. तुमचं काय यावर मत आहे? अगदी बरोबर आहे. कारण आपण जर 80s मध्ये गेलो, म्हणजे 1980 मध्ये जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, त्यांनी खाजगी व्यवसाय क्षेत्र हे ओपन केलं, म्हणजे खाजगी व्यवसाय अभ्यासक्रम हे महाराष्ट्रामध्ये सुरू केले. तर त्याच्या अगोदर महाराष्ट्रातले विद्यार्थी हे पूर्ण कर्नाटकमध्ये जायचे, इतर स्टेटमध्ये जायचे आणि ते जे प्रमाण होतं ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये असे कॉलेजेस उघडायला लागले ज्याच्यामध्ये अनेक नावं घेण्यासारखे आहे की DY पाटील, पतंगराव कदम किंवा पद्माकरराव मुळे किंवा कमल किशोर कदम, शरद पवार ह्यांचे जे काही कॉलेजेस ज्यांनी उघडले, ज्यांनी त्यावेळी थोडी रिस्क घेतली आणि खाजगी संस्था उघडल्या आणि त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. अन्यथा ह्यापेक्षाही खूप कमी प्रमाणात जागा होत्या आणि ह्या खाजगी क्षेत्रामध्ये ह्या कॉलेजेसमुळे जे काही संधी उपलब्ध झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना एक संधी मिळाली आणि बाहेर जाण्याचं प्रमाण पण कमी झालं. म्हणजे जो पैसा महाराष्ट्रातनं बाहेरच्या स्टेटमध्ये जायचा तो पण थांबला आणि महाराष्ट्रामध्येच ती गुंतवणूक झाली आणि महाराष्ट्रामधल्याच संस्था ह्या नावास्वरूपाला आलेल्या आहेत. परंतु आज रोजी जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसतात, म्हणजे 6 लाख विद्यार्थी मी तुम्हाला सांगितलं, 6 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात 12वी नंतर आणि ज्या जागा आहेत त्या 10 ते 15 हजार एवढ्या जागा आहेत. म्हणजे हे कुठेच असं प्रोपोर्शनमध्ये येत नाही. म्हणजे जेवढ्या नागरिकांना सेवा पाहिजे तेवढ्यासाठी लागणारे डॉक्टर ह्याचं प्रमाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये कमी आहे. म्हणजे 1000 मागे 1 डॉक्टर जो आहे ते आपल्याला 500 मागे 1 डॉक्टर पाहिजे आणि हे प्रमाण कमी असल्यामुळे आपण तेवढ्या सुविधा ग्रामीण भागामध्ये पुरवू शकत नाही. तर ह्या अशा प्रकारच्या संस्थांना प्रोत्साहित करून किंवा ह्यांनी पुढे येऊन आणखी अशा प्रकारच्या जागा वाढवणं हे गरजेचं आहे आणि आयुर्वेदाला सुद्धा ह्या अशा जागा कमी पडत आहेत. म्हणजे आयुर्वेदाच्या टोटल महाराष्ट्रातल्या जागा आज रोजी 4780 आहेत आणि ह्या जागा त्या मानाने खूपच कमी आहेत आणि हे प्रमाण जोपर्यंत नवीन कॉलेजेस आणखी उघडणार नाहीत किंवा नवीन क्वालिटी एज्युकेशन देणाऱ्या संस्था पुढे येणार नाहीत तोपर्यंत हे प्रमाण आणखी वाढणार नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होणार नाही. मग त्यामुळे असे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात जे की उत्साही आहेत, ज्यांना व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे आणि सेवा द्यायच्या आहेत, मग ते ह्यापासून वंचित राहतात. तर ह्यासाठी हाच एक पर्याय राहतो की शासनाने अशा संस्थांना थोडंसं प्रोत्साहित करावं आणि त्यांना मान्यता द्याव्यात आणि त्यांना म्हणजे काही अटी ज्या शासनाच्या असतील त्याच्या अधीन राहून ह्या सेवा देण्यासाठी ह्या संस्थांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे सर, तुमच्या मते संस्थांनी पुढाकार घेतलाच पाहिजे? अगदी बरोबर. सर, व्यवस्थापन कोटा नावाचा एक असतो प्रकार, तो इतर राज्यात भरपूर आहे, मग तो महाराष्ट्रात का नाही वाढत? होय, हे जे आहे ह्यामध्ये कसं असतं की स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज असतात त्या महत्त्वाच्या असतात. आम्ही जेव्हा बघतो की मी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन म्हणजे भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या महाराष्ट्रातनं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सदस्य म्हणून नेमलं गेलेलं आहे. त्यामुळे मला अनेक महाराष्ट्राबाहेरच्या संस्थांना व्हिजिट करण्याची संधी मिळते. राजीव गांधी युनिव्हर्सिटी, हेल्थ युनिव्हर्सिटी ही कर्नाटकमध्ये आहे आणि तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटने अशी पॉलिसी केलेली आहे की तिथला व्यवस्थापन कोटा हा 70% केलेला आहे आणि त्याचा उद्देश हा एकच आहे की कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की हे कॉस्ट बेस एज्युकेशन आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी फीज जो काही ज्या सुविधा आहेत त्या संस्थेने त्यांच्याकडनं येणाऱ्या पैशामध्ये उपलब्ध करून द्यावे आणि ह्याच्यासाठी नियंत्रण म्हणून जसं प्रवेश नियंत्रण समिती असते किंवा फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी म्हणजे ज्याला शिक्षण शुल्क समिती म्हणतो अशा समित्या असतात आणि हे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनप्रमाणे आहे. तर हा जो कोटा आहे हा स्टेट गव्हर्नमेंटची अखत्यारीत येतो आणि हा जर उपलब्ध करून दिला तर ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकेल
आणि शासनाने या बाबतीत निश्चित विचार करावा आणि अशा संस्थांना इतर स्टेटच्या तुलनेमध्ये आपल्या शेजारी राज्यांमध्ये जे चालतं ते आपल्या स्टेटने पण करून द्यावं, जेणेकरून संस्था आणखी चांगल्या फ्लरिश होतील आणि चांगल्या डेव्हलप करतील, हे असं मला वाटतं. नक्कीच सर, आणि थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली, त्याने आमचे आणि आमच्या प्रेक्षकांचे खूप कन्सेप्ट क्लिअर झाले. पण वेळेअभावी आता आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नवा विषय व नव्या पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमाचे प्रायोजक मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती. सहप्रायोजक निश्चित यशासाठी फक्त ICDs रिलायबल स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास केंद्र. रिलायन्स लातूर पॅटर्न हमखास यशासाठी महाराष्ट्राचा मानदंड.